रयतेचे राजे शिवछत्रपती, शिक्षणाची महती सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले, संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या मच्छोदरी शिक्षण संस्थेचे बीज लावणारे अंकुशरावजी टोपे साहेब, या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करून मच्छोदरी शिक्षण संस्था संचलित छत्रपती शिवाजी हायस्कूल अंकुशनगर येथे आज 2005-06 या 10वीतील बॅचचा माजी स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे। खरं तर एक 18 वर्षाच्या संघर्षमयी आणि विजयाच्या प्रवासाची योजना आखल्यानंतर माझं एक स्वप्न होतं, मी पुन्हा येईल। माझं एक स्वप्न होतं की मी पुन्हा येईल। ज्या शाळेने मला घडवलं, त्या वर्गात माझं शिक्षण झालं, त्या शाळेला आणि वर्गाला नतमस्तक करण्यासाठी मी पुन्हा येईल। मी पुन्हा येईल। ज्या शिक्षकांनी मला घडवलं, त्यांच्या छत्रछायेमध्ये आपण शिकलो, त्या शिक्षकांना वंदन करण्यासाठी, नमन करण्यासाठी, माथा टेकवण्यासाठी मी पुन्हा येईल। आणि आनंद आहे मला ह्या गोष्टीचा की मीच नव्हे तर आम्ही सर्व पुन्हा आलो सर। तर आज या 2005-06च्या बॅचचा गेट टुगेदरचा हा कार्यक्रम, यापूर्वीही साधारणतः मुलांचे म्हणजे यामध्ये सर्वात पहिलं गेट टुगेदरचा कार्यक्रम जर मुलं ठरवत असेल ती 2005-06ची बॅच, 2013 पासून आम्ही प्रत्येक वेळेस भेटत होतो, पण साधारणतः मुलं भेटत होतो आणि मुलं मुली आणि सर्व शिक्षक आम्हाला भेटायचा हा निर्णय घेतला आणि त्यासाठी एक ग्रुप निवडला आणि एक ग्रुप क्रिएट झाला। तारीख ठरत नव्हती, तारीख पे तारीख चर्चा चालू होती। शेवटी एक 5 मे नारायण मापरीने तारीख टाकली आणि त्या तारखेला अनुमोदन केलं आणि शेवटची ही तारीख 5 मे आज ठरवलेली आहे। आणि हा एक खूप चौकस बुद्धीने एक तारीख ठरवली, म्हणजे सध्या कोणताही लग्न सीझन नाही आणि इलेक्शनची आचारसंहिताही निघली होती, म्हणजे बाहेर आपण जर पाहिलं असेल तर पैसे देऊनही लोक कार्यक्रमाला येत नाही। हे आपले स्वतःच्या पैशाने आलेले, हे फक्त शाळेप्रती जो प्रेम या माध्यमातून आलेलं आहे। आणि सर, आपण जी आमच्या पंखामध्ये जी भरारी भरलेली आहे की 18 वर्षाच्या प्रवासामध्ये कधी तुटू शकणार नाही आणि आम्हाला कधी अपयशी बनवू शकणार नाही, एवढं आमच्या पंखामध्ये तुम्ही बळ भरलेलं आहे। खऱ्या अर्थानं आयुष्य, आपली भगवद्गीता सांगते की मानवाच्या जीवनात 3 व्यक्तींचं ऋण आपण कधीच फेडू शकत नाही, त्यामध्ये आई, वडील आणि शिक्षक। संसाराच्या ओघात आई आणि वडिलांचं आपण कर्तव्य पार पाडत असतो, पण ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं त्यांच्यासाठी आपल्याला कधी वेळच नसतो। मग त्यांच्यासाठी प्रत्येकाच्या मनात ही खतखत होती आणि या खतखतीच्या माध्यमातून प्रत्येकाने एकत्र येऊन, यामध्ये आमचे खूप काही मित्र असेल किंवा मैत्रिणी असेल, यांच्या माध्यमातून हा एक ग्रुप आणि त्याला गेट टुगेदरला चालना देण्याचं काम केलं। खरं तर गुरु शिष्याचं नातं हे खूप मोठं आहे। आम्हाला कुसुमाग्रज यांची एक कविता होती की ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर असला बोलला वरती पाऊल, क्षणभर बसला बोलला वरती पाऊल, गंगामाई पाहुणी आली गेली घाट्यात राहून, सासूरवाशी सारखी 4 भिंतीत नाचली, एकटी जाईल कशी, बायको मात्र वाचली, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी मात्र ठेवले, होते नव्हते सारे गेले। हा शिक्षकाचा संवाद असतो। त्यावेळेस विद्यार्थी त्या शिक्षकाकडे पाहतो, हसत हसत, म्हणजे खिशाकडे हात जाता जाता हसत हसत उठला, खिशाकडे हात जाता जाता हसत हसत उठला, पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा। आणि सर, आपल्यासारख्या सर्व शिक्षकांमध्ये एवढी ताकद आहे, फक्त पाठीवरती हात ठेवून लढमणा। तर आमच्या ज्या पंखात बळ भरण्याचं काम खऱ्या अर्थानं जी प्राथमिक शाळा असेल किंवा माध्यमिक शाळा असेल, म्हणजे एक शिक्षकांचं गुणगान गायचं ठरलं तर प्राथमिक शिक्षणामध्ये आम्हाला सर्वात आवडणारे सर म्हणजे कोकणे सर। तर कोकणे सर काही कारणास्तव आज कार्यक्रमाला आलेले नाही आणि त्याच माध्यमातून चव्हाण सरांची माझ्यावर एक चांगल्या प्रकारचे उपकार की मी ज्यावेळेस 4.5 वर्षात होतो त्यावेळेस वडील घेऊन आले की सर याचं ॲडमिशन करायचं आहे। त्यावेळेस सर म्हणले की हा लहान आहे, याचं नेक्स्ट टाईमला ॲडमिशन करू। म्हणजे सर, ते उपकार आहे की त्या माध्यमातून एवढे चांगले मला बालमित्र भेटले नसते। आणि त्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणामध्ये आमचे क्लास टीचर काकडे सर, म्हणजे सरांची एवढी भयान शांतता आणि दहशत होती की लास्ट बेंचर किंवा फर्स्ट बेंचरही शांत असायच्या वर्गामध्ये। म्हणजे सरांच्या बोलण्यामध्ये जी शांतता आणि जी स्नेहता या माध्यमातून आम्ही आज धडे शिकलेलो आहेत। तर प्रत्येक जर बिंदा सरांचं वर्णन करायचं असेल तर सर दिल्ली सल्तनतचं ते वाक्य बोला तुम्ही, ते आता माझ्या लक्षात नाही की अमलक तुलक 8 घराणे असं काहीतरी वाक्य होतं सरांचं, की सर समाजकारणातून राजकारणात कधी शिक्षण कारणात असा संपूर्ण ओव्हरऑलचा जो प्रवास करून
आपल्याला शिकवण्याचं काम केलं. जगवाल सरांनी आम्हाला हिंदी आणि नरवडे सरांनी हिंदी शिकवण्याचं काम केलं. बटुळे सर आपण 9वीला असताना गेले आणि त्यानंतर मी मच्छुदरी शिक्षण संस्थेच्या D.Ed कॉलेजला होतो. कुमावत सरांनी आपली भेट झाली होती. तर बटुळे सरांचे म्हणजे खूप अमोल वांगदरे खूप छान डायलॉग सांगू शकतो त्याच्याबद्दल आणि सर्व शिक्षकांची मिमिक्री करण्यासाठी तो समोर आहे. तर अशा असंख्य आपल्यासारख्या शिक्षकांनी आणि D.L. नाटकर सरांच्या माध्यमातून जो गणित विषय शिकवला सर अजूनही पाढे आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री डावकर सर यांनी जो आपल्याला स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन जो स्ट्रोक शिकवला सर तोच मी माझ्या मुलाला शिकवला आणि 3ऱ्या वयात एक चांगली हँडरायटिंग कशी काढू शकते हे उपकार आपले सर या शाळेने आम्हाला खूप दिलंय. मग शाळेप्रती आमचं काही जर प्रत्यार्थ होतं की आम्हाला शाळेत भेट द्यायची आहे. आजही आम्ही जुन्या शाळेत गेलो त्या जुन्या शाळेत वातावरणात आणि त्या खोलीमध्ये आजही आमच्या पाऊल खुणा निश्चित पडलेल्या आहे आणि त्याच निश्चित पडलेल्या पाऊल खुणा कुठेतरी उजाळा द्यावं. प्रत्येकाच्या मनामध्ये होते की शिक्षकांच्या प्रती आपलं जे उदारवादीची भूमिका आहे ती मांडावी. आणि जाता जाता आप्पा ठाकूर यांच्या 4 ओळी उसण्या घेऊन सांगतो की आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली. संध्येची मज फिकीर नाही. दुपार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. आधाराने कसे बसे मग जगावयाचे नाही. आधाराने कसे बसे मग जगावयाचे नाही. जगण्यासाठी मनात चिकार ऊर्जा बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. धन्यवाद.